पावसाळा सुरू झाला. आमच्या फ्लॅटवरती बिल्डिंगची गच्ची पावसाच्या पाण्याने भरली होती. घरात खूप पावसाचे पाणी आले आणि आम्हाला ताबडतोब घर बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला. या भाड्याने घेतलेल्या घराचा दरवाजा दक्षिणेकडे होता. वास्तुशास्त्रात न बसणारा असा होता. घरात अंधार होता आणि कुंबूट वास भरलेला होता. पण आमचे अहो, त्यांच्यापुढे कुणाचेही चालत नाही. मी घर साफ केले, सामान लावले, देवाची पूजा केली, दिवा लावला, उदबत्ती लावली, पण घरात उदासीनता भरून राहिली होती. मन रमतच नव्हते. मी विचार केला, पावसाचे 4 महिने तर काढायचे आहेत. मी शाळेत टीचर होते. सकाळी 7 ते दुपारी 12:30 मी शाळेत असायचे आणि दुपारी घरी फक्त एकटीच. मुले शाळेत आणि अहो ऑफिसमध्ये, असे आमचे रुटीन होते. या घरात प्रशस्त 4 खोल्या होत्या, पण प्रकाशाचा जरा अभावच होता. त्यामुळे कदाचित उदास वाटते असे मला वाटले. आतल्या खोलीत जरा जास्तच काळोख होता आणि मला नक्की सांगता येत नाही, पण तिथे एक काळा दरवाजा होता. त्याला काळे करून लागून होते. तिथे एक रूम होती. त्यात घरमालकांचे काही सामान होते. त्यांनी ते रूम स्वतःकडेच ठेवले होते. ज्यामुळे विकता येईल असे वाटे. या काळ्या दरवाजामागे गूढ रहस्य दडलेले आहे. माझा एकटा भाऊ मेडिकलला होता. तो माझ्याकडेच होता, पण जास्त करून हॉस्टेलवर असायचा. मला तो नेहमीच काहीतरी सांगायचा. आज प्रॅक्टिकलला बॉडी आणली, आज चेहरा फाडला. मला इतकी भीती वाटायची की बस. तो बोलायचा, अगं भूते नसतात, पण मी जाम घाबरत असे. दुपारी 12 ते 3 आणि रात्री 12 ते 3 ही फ्लाईट असते. मी शाळेतून आले, साडी बदलली आणि बाथरूमकडे हातपाय धुवायला जाणार तर घरात खूप कोलाहल ऐकायला लागला. खूप कावळे ओरडत आहेत, घटची मंत्र म्हणत आहेत. नकारात्मक वाटू लागले, उदास वाटू लागले. मी डोके गच्च दाबून धरले. समोरच तो काळा दरवाजा, तिथूनच हा आवाज असावा. मी भारल्यासारखे तिकडे चालत गेले तर दरवाजामध्ये बसलेली, काळी साडी, चेहऱ्यावर नाक डोळे नाहीत, फक्त भोके, केस मोकळे सोडलेले, चेहऱ्यावर भोके. मी जोरात किंचाळले, किचन मध्ये गेले. तेथील दार घट्ट बंद करून आतच बसले. अहो आल्यावर बाहेर आली. मी अहोना सर्व प्रकार सांगितला. पहिले तेथे पाहिजे तसे काहीच नव्हते. एक तर त्यांचा असल्या गोष्टीवर विश्वास नाही आणि मी ते करू शकत नव्हते. एकदा तर रात्री भाऊ आला होता. तो टीव्ही बघत बाहेरच पडला होता. रिमोट त्याच्या हातात असूनही टीव्ही कोणीतरी बंद करत होते. त्याने उठून पाहिले तर टीव्हीची वरची बटन बंद होती. त्याने आम्हाला उठवले, पण मुले झोपली होती. आम्ही खूप गाढ झोपलो होतो. घरात कोणीच नाही. मग वरची बटणे कोणी ऑफ केली? घरात काहीतरी अमानवी अशुभ वावरत होते. माझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही हे मला माहीत होते. मला काय करावे सुचत नव्हते. कधी कधी रात्री संपत होते. वाईट एकाच गोष्टीची
केस मोकळे सोडलेले, चेहऱ्यावर नाक, डोळे, ओठ या जागी फक्त भोवती होते. मी जोरात किंकाळी फोडली व बेशुद्ध झाले. सकाळी शेतीवर आले तर घरातील सामान ट्रकमध्ये भरले होते. आम्ही परत आमच्या घरी आलो. घर अगदी गळत होते तरी तक्रार प्लास्टिक लावून. आता कोणीच कोणाशी त्याबद्दल बोलत नाही, कारण सगळ्यांनाच ते दिसले होते. विश्वास बसला होता. भूती असतात, मला प्रूव्ह करायची गरज नव्हती. काही दिवसांनी त्या जागेच्या शेजारच्या बाहेर आल्या. त्यांच्या समजले की घर मालकांची एक मुलगी होती. ती नेहमी एकच काळी साडी नेसून दारात बसायची. ती वेडी होती. तिचा खून झाला होता. तिच्या डोक्यात दगड घालून मारले होते. डोळे, नाक, तोंड खेचले होते. ओळखताही येत नव्हते.